नक्कीच समोर यायला लागले विधानसभेच्या तोंडावरती. काल एक्झिट पोल आला होता ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवण्यात आल्या होत्या. मात्र टाइम्स नाऊ नवभारतने मॅट्रिक्स पिनियन्स या एक सर्व्हे केलेला आहे. त्यामध्ये भाजपच्या जागा घटणार असल्या तरी महायुतीला 137 ते 152 जागा दाखवल्या, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा दाखवल्या. खरं तर हे एक्झिट पोल जास्त जागा दाखवत असेल किंवा कमी जागा दाखवत असेल तरी याला कोणताही अर्थ नाही. कारण लोकसभेच्या वेळेस बघा हे लोक 400 जागा नरेंद्र मोदींनी दाखवत होतात, त्यांच्या 240 पण मोठ्या मुश्किलीनं आल्या. त्याच्यामुळे एक्झिट पोल पेक्षा जनमत जे सांगतंय ते निश्चित महाविकास आघाडी मोठ्या बहुमतानं पुढे आहे जनमत सांगतं. कारण आम्ही गावगाव फिरतो, तालुक्यात फिरतो, जिल्ह्यात फिरतो, खेड्यापाड्यात वाड्यात खांड्यावर जात असतो आणि आम्ही वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतो. त्यामुळे जनतेच्या चेहऱ्याहून त्यांचं मत कळत असतं. त्याला काही फार मतदानाची वाट पाहायची गरज नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या सगळ्या याच्यावरून एक लक्षात येतं की येणाऱ्या विधानसभा निवडणूक महिन्याभरात घ्या नाही तर 2 महिन्यांनी घ्या, महाविकास आघाडीचा विजय चांगला मोठ्या संख्येने विचारेल. 200 जागेच्या वर जागा महाविकास आघाडी जिंकणार, याला कोणी थांबवू शकत नाही. किरीट सोमय्याची एक पोस्ट तुम्ही बघितलं असेल, त्याला एका समितीवरती घेतलं होतं, मात्र त्याने त्या समितीवरती काम करायला नकार दिला. त्यामुळे ठाकरेंच्या विरोधात संघर्ष वगैरे केला होता असं सगळं त्यांनी पोस्टमध्ये दिलेलं आहे. मला न विचारता निवडणूक संपर्क प्रमुख का नेमलं? 2018 ठाकरेंमुळे भाजपनं मला पत्रकार परिषद सोडायला लावली. मी भाजपचा सदस्य, मला इतर नियुक्ती नको असं ते म्हणतात. 2018चा राग 2024 साली त्याचा बाहेर. आता हा राग नाही, हा त्राग आहे. मी कार्यकर्ता म्हणून विचार करतो, ठीक आहे त्यांनी मत आमच्या विरोधात व्यक्त केलेलं आहे. म्हणजे कार्यकर्ता म्हणून विचार करत असताना ज्यांनी पक्षासाठी 4 लोकांशी विरोध पत्करला, 4 लोकांशी दुश्मनी घेतली, त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टी विचारत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी सहकारी पक्षांना अशा पद्धतीने वागणूक देते हे तर सगळ्या जगाला माहिती. पण स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा सुद्धा उपयोगिता संपली की त्याला कोणतं विचार? त्यांनीच वापरलं ना नारायण राणे विरुद्ध, त्यांनीच वापरलं ना सरनाईका विरुद्ध, त्यांनीच वापरलं ना भावना गवळे विरुद्ध, त्यांनीच वापरलं ना तो आमचा वायकर विरुद्ध. आणि आता हेच खुर्चीवर बसलेले आहेत, हेच लोक सत्तेवर बसलेले आहेत. हर्षद मुश्रीफ याच्याविषयी त्यांनीच किरीट सोमय्यांनीच आवाज उठवला होता ना. मग हे सगळे आवाज उठवलेले लोक आज खुर्चीवर बसलेले आहेत. मग त्यांनी आवाज कशासाठी उठवला होता हा प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मनात निश्चित, कारण मी सुद्धा एक शिवसैनिक एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे ही भावना निश्चित त्यांची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असावी आणि याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. म्हणून त्या भावनेतून त्यांनी या अशा पद्धतीने कोणत्याही कमिटीवर, आणि ह्या सगळ्या कागदावर कमिटी, आणखी 50 कमिट्या बनतात भाजपच्या. ही कमिटी आता कोणाला काय नेमलं हेच कळत नाही, कोणतं संयोजक काय नेमलं. हे कागद भाजपला काय करायची खरं एक सवय. प्रदेशाध्यक्ष असताना मग निवडणूक संयोजक काय काम करणार हा माझा प्रश्न आहे. निवडणूक संयोजक असताना याचा प्रभारी त्याचा प्रभारी काय करणार हा प्रश्न आहे. आणि हा एक नुसतं कार्यकर्त्यांना खुश करण्याचा हा प्रकार आहे. आणि हे किरीट सोमय्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आम्ही किरीट सोमय्यांनी अशा याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा. महायुतीमध्ये जागा वाटपाचं क्रीडा सध्या समोर येतोय. राष्ट्रवादी आणि पवार गटाच्या ज्या 20 जागा आहेत त्याच 20 जागेच्या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर. त्यामुळं जर अजित पवारांना जागा मिळाली तर भाजपची 85 असं म्हटलं, त्यामुळं कुठेतरी खटके होत आहेत. कसं नाही, भाजपची पंचायत तर त्यांच्या 105 जागा सोडून उरलेल्या पूर्ण जागेवर आहे. म्हणजे जवळपास 175 180, म्हणजे जर 288 मधून 105 मायनस केले तर जवळपास 182 जागेवर भाजपची अडचणच आहे. कारण नाही जरी म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीने तयारी केलेली होती, लोकसभेला तयारी केलेली होती, विधानसभेला केलेली. काही जणांना त्यांनी लढण्याची परवानगी पण दिलेली होती, परंतु अजितदादा आले, नंतर एकनाथ शिंदे आले आणि मग त्याच्यामुळं या ठिकाणच्या कार्यकर्त्याची निश्चित अडचण आहे. त्याचे परिणाम आपण बघतोय की काही लोक आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात, काही आमच्याकडे प्रवेश करतात, काही काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. तर भारतीय जनता पार्टी सीमित राहणार आहे या सगळ्या याच्यामुळे. भारतीय जनता पार्टीची म्हणजे 100% होती, आता भारतीय जनता पार्टी तेवढ्या 100-125 जागाच्या आतच राहणार आहे नक्की.
संजय राऊतांनी एक मोठं विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांनी शिंदेपेक्षा मोठी बैमानी केली आहे. सत्य बोललेले आहेत, सत्यता बोललेली आहे ना. अजित पवार तर शरद पवारांच्या घरातले ना, सख्खे पुतणे आहेत, पवारांच्या नावावरच आहे. शिंदे जरी शिवसैनिक असले तरी काय असे काय ठाकरेंचे काही नाही, शिवसैनिक नात्याने होते. आणि त्यामुळे मला वाटतं संजय राऊत साहेब बोलले योग्य बोलले. डॉक्टर मोहन चव्हाण आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या. तर ती याचिका फेटाळण्याबरोबरच हायकोर्टाने त्यांना 2 लाखाचा दंड ठोठावला. तर आता ते मोहन चव्हाण बंजारा समाजातील महिला पुरुषांना पारंपरिक वेशभूषेत किंवा मातोश्रीवर जाणार आहेत आणि तो 2 लाखाचा निधी उद्धव ठाकरे यांना असं ते स्टंट करणार आहे. मला माहित नाही कोण मोहन चव्हाण, माहित नाही काय याची काही सुद्धा माहिती मला माहित नाही. शिंदेंनी अमित शहा यांचा प्रस्ताव फेटाळलेला आहे. अमित शहानी असा प्रस्ताव दिला होता, भाजपला 80 जागा, शिंदेना 64 आणि पवारांना 64 जागा दिल्या होत्या. मात्र तो प्रस्ताव त्यांनी फेटाळलेला आहे. हे सगळ्या तुमच्या बातम्या, असे कोणते प्रस्ताव नाही, असे कोणत्याही जागेचे प्रस्ताव कोणत्याही पक्षाच्या जागा वाटप अजून झाले नाही, अजून चर्चाच झाली नाही. तर जागा वाटप कुठून होणार, या सगळ्या कपोलकल्पित बाबी आहेत. मला वाटत नाही या सगळ्या बाबीला काही अर्थ आहे. मणिपूर पुन्हा एकदा पिटलंय. तिथे हिंसक गोळीबारात 40 विद्यार्थी जखमी झाले. 3 जिल्ह्यात संचारबंदी आहे. हुक्की आणि मतई संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला. ड्रोन अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी वापरून हल्ले करण्यात येते. मग तर जे मोदी युक्रेन रशिया युद्ध मिटवायला जातात, आता भारतीय जनता पार्टीचे लोक बांगलादेशच्या हिंसाचारावर बोलत होते. मला असं वाटतं या हिंसाचाराविषयी सुद्धा भारतीय जनता पार्टीने आणि केंद्राच्या सरकारने बोललं पाहिजे. वार रुकवादी पापा अशी जाहिरात करत होते भारतीय जनता पार्टी. असं आपल्या याच्यात जे आता खरं त्याला खरं युद्धच म्हणावं लागेल, त्याच्याकडे ढोंकोणी बघायला सरकार तयार नाही. मणिपूरमध्ये आपलेच बांधव आहेत, एकमेकाच्या जीवावर ते उठलेले आहेत. महिला माता बहिणीवर तिचा अत्याचार होतोय आणि सरकार, केंद्राचं सरकार उघड्या डोळ्याने बघतंय. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने किंवा केंद्र सरकारने याच्याविषयी आंदोलन केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने केलं पाहिजे केंद्र सरकारविरुद्ध, की अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे तो थांबला पाहिजे. सुशील कुमार शिंदे आहेत, ते म्हणाले की मी लोकप्रिय गृहमंत्री होतो, लाल चौकामध्ये मी भाषण वगैरे केलं होतं, मात्र काश्मीरला जाताना भीती वाटायची असं माझी गृहमंत्री. स्थिती होती ना तशी. एक काळ होता काश्मीरमध्ये जायला भारतीय जनता पार्टीला सुद्धा तिरंगा यात्रा काढावी लागली होती. तिरंगा यात्रा काढावी लागली होती. एक काळ निश्चित होता आणि हे मानलं पाहिजे की आता तो काळ राहिलेला नाही. आता मला असं वाटतं काश्मीरमध्ये किंवा श्रीनगरमध्ये लोक पहिल्या इतके नाही, पण बऱ्यापैकी आता फिरू शकतात अशी स्थिती निश्चित निर्माण झाली. दलित नेत्याला मुख्यमंत्री नियुक्त करणं सोपी गोष्ट नव्हती. सुशील कुमार शिंदे गोरे आहेत, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, कामगारांसारखे दिसत आहे. अनुसूचित जातीमधील या नेत्याला केवळ सोनिया गांधीच मुख्यमंत्री करू शकतात असं सुशील कुमार शिंदे. बरोबर ना, असं त्यांनी कबूल केलं. नुसते मुख्यमंत्री नाही, देशाचे गृहमंत्री म्हणले. मला वाटतं तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीची उमेदवारी त्यांना दिली. काँग्रेसने अशा कित्येक नेत्यांना मोठं केलेलं आहे, हे मानलंच पाहिजे. कित्येक लोक आहेत की कोणाविषयी काही बोललेलं चुकीचं होईल, परंतु निश्चित सर्वसामान्य माणसाला मोठं काँग्रेसने अनेक ठिकाणी केलेलं. शिवसेनेने हे गोष्टी झालेल्या आहेत. बावनकुळ्यांच्या मुलाचं प्रकरण सध्या गाजत आहे आणि एक नवीन बातमी समोर आली आहे. त्यांच्या हॉटेल बिल मध्ये बीफ कटलेट आढळून आलेला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आज. हे पहा, पोरशे कार घटना घडली. तो कोण वरळीला शहा म्हणून त्याची घटना घडली. जो पोरशे कार घटनेतल्या मुलांना आपण जो न्याय लावला तोच न्याय या मुलांना लावला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर होत नसेल तर या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाही ही भारतीय जनता पार्टी कबूल करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला सगळ्यांना समानतेचा दिलेला आहे अधिकार.
जर पोर्शे कार चालकाला जर त्या मुलाला जो न्याय आहे तोच न्याय बावनकुळेंच्या मुलाला लावला पाहिजे. त्यांनी उडवलेला आहे, त्याच्यामुळे दुर्घटना घडलेली. आता हे तुम्ही बीपचं सांगता, हे तर नवीन आहे. गो रक्षा करणारे काय ते हिंदू आक्रोश काय काढतात, मला वाटतं त्या हिंदूंनी बघावं. हे हिंदूंचे जे रखवाले म्हणतात हेच बीप त्यांच्या प्लेटमध्ये बघा. एक विधान केलंय की शिवरायाबाबतचं सगळं टिळकांनी शोधून काढलं असेल त्यांचं संशोधन, परंतु इतिहासात जे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवरायांची समाधी असेल वगैरे शोधून काढल्याचं हे तर सुस्पष्ट आहे. टिळकांनी सुद्धा शिवजयंती असेल, गणेशोत्सव सुरू केलेला निश्चित, पण याच्यात महात्मा फुलेंचा उल्लेख इतिहासात सगळा आहे आणि सरसंघचालक सांगतात त्याच्यात तथ्य हे असेल. टिळकांनी सुद्धा या सगळ्या विषयात काही ना काही संशोधन केलेलं आहेच. अजित पवार बारामतीमध्ये गणेशोत्सवाला आले नाही भेटीला, त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या एका जिल्हा प्रमुखाने अजित पवारांच्या फोटोला काळं फडकं बांधलं. कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या, त्यांनी बोलवलं असेल, गेले नसेल, त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अजित पवार हे महायुतीतील सर्वात वरिष्ठ नेते आहे आणि ते मुख्यमंत्री पदाचे हक्कदार आहे असं संजय राऊत म्हणतात. बरोबर आहे. अनुभव सगळ्या गोष्टी बघितल्या तर अजितदादाच मोठे आहेत. कित्येक मागच्या 25-30 वर्षांना सातत्यानं कॅबिनेट मंत्री ते राहिलेले आहेत. शरद पवार साहेबांमुळे त्यांना अनेक कामाची चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील का एकनाथ शिंदे साहेब असतील या दोघांपेक्षा ते निश्चित वरिष्ठ आहे. हे तर कबूल केलंच पाहिजे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे गाव भेटीचा कार्यक्रम करतात तिकडे. त्यांच्या आणखी एका कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला. सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस आणि सावंत समर्थक यांनी धमकावले. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींचे कॅमेऱ्याने मोबाईल सुद्धा हिसकावले. ही बेबंदशाही यालाच म्हणतात. कारण सावंतांना आता कोणत्याही गावात मला वाटत नाही प्रवेश मिळणार येणाऱ्या काळामध्ये. फक्त शिवसेनेकडून निवडून येऊन शिवसेनेची गद्दारी केली. दुसरी गोष्ट, मतदारसंघाशी कोणताही संपर्क नाही. मतदारांना खोटी आश्वासनं दिली. स्वतः कॅबिनेट मंत्री असून सुद्धा या मतदारसंघातला विकासापासून दूर ठेवला. त्यामुळे तानाजी सावंतांच्या गावाभेटीत असंच होणार. भाजपचे अंधेरी पूर्वमधील उमेदवार मुरजी पटेल यांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्वीकृती शर्मा यांनी काही महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीसह शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान मुरजी पटेल यांना मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवरून आता अंधेरी पूर्व जागेसाठी विविध रसिके झाले. मला माहित नाही, मला मुरजी पटेल ही माहिती आहे. तसे त्या भागात इच्छुक होते. त्या भागात एक लटकेताई आमच्या आमदार आहेत, रमेश लटके यांच्या सुविद्य पत्नी. तो मतदारसंघात शिवसेनेचा एक मजबूत मतदारसंघ आहे. मुरजी पटेलांची तिथे ताकद शक्ती निश्चित आहे. त्यामुळे भेट घेतली असेल, पण मला असं वाटतं मुरजी पटेल सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीत आहे आणि ते सगळ्यांच्या संपर्कात. हेही सांगतो मी तुम्हाला. म्हणजे फार आता तुम्ही मोठं पुढं वाढवले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता. खतगावकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्या समवेत भाजपत गेले होते. नांदेड दक्षिण नायगाव देवूरची जागा त्यांनी मागितल्याची माहिती. बरेच लोक जे काँग्रेसचे लोक होते, जे अशोकराव चव्हाणांसोबत, ते कोणी काँग्रेसमध्ये काम अशोक चव्हाणांबरोबर काम करण्यास इच्छुक नाही ते भाजपमध्ये गेल्यामुळे. कारण एक लोकांच्या तीव्र भावना आहेत ज्या काँग्रेसमुळे ते मोठे झाले. त्याच काँग्रेसशी अशोकराव चव्हाण यांनी गद्दारी केली. ते लोकांना मान्य नाही, जनतेलाही मान्य नाही. नुसतं काँग्रेस पक्षालाच नाही, असं काही नाही केलं की काँग्रेस पक्षाच्याच लोकांना मान्य नाही म्हणून असं होतं. जनतेच्याच या तीव्र भावना आहेत आणि त्याच्यामुळे बरेच लोक, नुसते भास्करराव पाटील खतगावकर नाही, बरेच लोक जे अशोकराव चव्हाणांबरोबर इमिजिएट नाईलाजास्तव गेलेले ते बरेच लोक वापस फिरण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंचा दौरा आहे 15 तारखेला पैठणला. तर त्यापूर्वीच तुमच्या पक्षामध्ये तिकडे वादावादी सुरू आहे. दत्ता गुर्डे यांचं नाव कार्यक्रमात मुख्यमंत्री टाकलेलं, त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून सुद्धा दूर ठेवलेला आहे. त्यामुळे तिथला वाद समोर आहे. तो कार्यक्रम एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा आहे. त्या कारखान्याच्या कार्यक्रमात ते जे चेअरमन ते शिवसेनेत प्रवेश घेणार आहे. हा कार्यक्रम शिवसेनेनं आयोजन केलेला नाही. त्यामुळे कोणाचं नाव असावं नसावं हा त्यांचा मुद्दा आहे.
इतकं स्पष्ट मी सांगतो. अजून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा बाकी आहे. संत एकनाथ त्यांनी प्रवेश त्या दिवशी होणार आहे, त्यामुळे तो कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे. परंतु अशा पद्धतीनं असेल तर त्या सूचना निश्चित दिल्या जाईल. माझ्याही कानावर कार्यकर्त्यांनी या गोष्टी घातलेल्या आहेत. मला आज ते भेटणार आहे, त्यांना मी तशा सूचना करतो. दत्ता गोरडेंनी पण सचिन बेहाड यांना आदित्य ठाकरेच्या कार्यक्रमात वेगळ्या भाषेत बोलल्याची सुद्धा चर्चा. असं आता इच्छुक भरपूर आहे आमच्याकडं, त्यामुळं जिथं शिवसेना येणारच नाही असं म्हणत होते तिथं शिवसेनेत अशा पद्धतीने एवढं इच्छुक असणं हे पक्षाचं संघटनेचं चांगलं लक्षण आहे का वाईट लक्षात नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.